म्हणजे आपण रामनवमीला ज्या उत्सवाची सांगता करतो ती ललितानं केली जाते आणि इतर उत्सवांची जी काही सांगता आहे ती गोपाळ काळाने केली जाते, म्हणजे जी आज आपण करतोय. पण या सांगते दिवशी शक्यतो बंधुप्रेम चरित्र, भगवंतांचं चरित्र अशी चरित्र सांगतात. लंकाधारी चरित्र सांगू नये. आता हे गोपाळकाराची सांगता म्हणजे काय, तर काही जणांचं असं मत आहे की तो गोपाळकारा करायचा, मस्तपैकी तो जेवायचं, तृप्त व्हायचं आणि भेटल दिली की ती सांगता जायची. अशी सांगता असते का? नुसतं जेवण म्हणजे सांगत आहे काय सगळ्या उत्सवाची. काल आपला जो कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरू झाला आहे त्याच्यात आपण कार्याची सांगता करतो. त्या कार्यामागे एक कारण आहे. नुसतं आपलं श्रीकृष्णाच्या सवंगड्याने सगळा काला केला, आणखीन गोपाळाची सांगता केली असं नाही. तर काय कारण आहे? ये दशे चरित्र केले नारायणे रामकथा मोदने राधिकाहे. श्रीकृष्णानं गोधन राखताना म्हणजे गोधन राखताना हे चरित्र केलेलं आहे. नुसतं आपल्या जन्माला आले आणि काहीतरी करायचं म्हणून केलं असा विषय नाही आहे. सातस्मिन् परप्रेम रूपा अहो भाग्यम अहो भाग्यम. या गोकुळवासियांचं भाग्य एवढं आहे की हे श्रीकृष्ण तिथे जन्माला आले. पण हे श्रीकृष्णासारखे भगवंत जरी जन्माला आले तिथे तरी ते अज्ञानी होते. कसे? तुकाराम महाराजांचा अभंग आपण घेतलाय निरूपणासाठी. अहो गोकुळीच्या सुखा अंतपार नाही रेखा आनंदले नरनारी बाळकृष्ण नंदावी. सगळे नरनारी आनंदले होते का? तर बाळकृष्णाचा जन्म नंदाघरी झाला. वास्तविक नंदाघरी झाला. बाकी काय आनंद होण्याची गरज काय? पण दुसऱ्याचं सुख पाहून ज्याला आनंद होतो तोच खरं परमात्मा झाला. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पण याच्यात म्हटलं तरी की अंतपार नाही रे, की त्याच्या आनंदाला अंतपार नाही. आता माणसाला सुख दुःख हे येतच राहतं. मग हे चुकीचं आहे असं म्हणावं लागेल की त्यांच्या सुखाला अंतच नाही. कारण प्रत्येक मनुष्याच्या जीवनात सुख दुःख हे येतच असतं. सुखस्यानंतरं दुःखं दुःखस्यानंतरं सुखं नित्यं न लभते दुःखं न नित्यं लभते सुखमपि. कारण सुखामागे दुःख, दुःखामागे सुख हे चक्र चालूच असतं. आजच्या वेळेला काही जण सुखी असतील, काही जण दुःखी असतील. सर्वच सुखी असतील, जगी सर्व सुखी असा कोण आहे? पण हे गोकुळवासी सुख अत्यंत सुखी होते असं म्हटलं जातं. ते अज्ञानी होते. कशावरून? तर ज्यावेळी एक आपण थोडक्यात दृष्टांत बोलूया आणि आपण पूर्वरंग थांबवूया. ज्यावेळी कृष्ण मथुरेला गेले त्यावेळी विचार करतायत मनाकडे की हे गोकुळवासी माझ्या आठवणीनं जिवंत राहणार नाही. म्हणून श्रीकृष्णाने काय केलं? सगळ्यात हुशार मथुरेचा मनुष्य म्हणजे उद्धव. उद्धवाला सांगितलं, उद्धवान सांत्वन करजा या गोकुळ जनलोकांचे. उद्धवाला सांगितलं की या गोकुळात जा आणि मी जर दिसलो नाही तर या गोकुळातील जे काय नरनारी आहे ते मरून जाते. म्हणून कारण उद्धव ज्ञानी होता. म्हणून उद्धव गोकुळात आला. कृष्णाच्या आज्ञेनं गोकुळामध्ये आला. पण गोकुळाचं सगळं चरित्र बघता सगळीकडे जे काय त्या उद्धवानं पाहिलं त्या
त्याबरोबर त्याच्याच मनाची चलबिचल व्हायला लागली. कारण काय असं गोकुळात झालेलं कृष्ण गेल्यानंतर गाई चारा खाईनात, वासरं दूध पिईनात, लहान मुलं आईच्या स्तनाला तोंड लाविनात, सगळे असे निकुंजित पडलेले होते गोकुळात. का तर कृष्ण कन्हैया आपला कृष्ण कन्हैया नाही. कारण भगवंत नाही असं म्हणून दुःख करणं म्हणजे अज्ञानाचं लक्षण. भगवंत हा चराचरात भरलेला आहे, तरी पण आपला भगवंत आपला श्रीकृष्ण आपल्या बरोबर नाही म्हणून हे सगळे गोकुळवासी निपचित पडलेले होते. उद्धव आला गोकुळामध्ये आणि सर्वांना सांगतोय या या इकडे या इकडे या, काळजी करू नका, तुमचा श्रीकृष्ण बरा आहे, आनंदात आहे. तरी पण काही गोकुळवासी ऐकायला तयार नाही. आता उद्धवाची मोठी पंचायत झाली, आता काय करायचं, कोणच काय बोलत नाही. मग उद्धव म्हणाला श्रीकृष्णाने मला पाठवलंय, ज्या बरोबर श्रीकृष्णाचं नाव ऐकलं मात्र त्या गोकुळवासियांनी सगळ्यांनी घराभर घेऊन त्या उद्धवाच्या भोवती गोंधळ केला. उद्धव सुद्धा आश्चर्यचकित झाले. उद्धव म्हणाले मला श्रीकृष्णाने पाठवलंय, पण भगवंत नाही म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका. तुम्हाला काही ज्ञान शब्द ज्ञान शिकवण्यासाठी मला पाठवलेला आहे. त्याबरोबर परत ते गोकुळवासी निराश झाले. हा आम्हाला ज्ञान शिकवायला आलेला आहे, आम्हाला शहाणपणा शिकवायला आलेला आहे. कारण शहाणपणा कोणाला शिकवण्यात आनंद नसतो. एखाद्याला काय चुकीचं सांगितलं, बरोबर हे बाबा असं बरोबर करतो, तर ते रुचत नाही. त्याबरोबर ते निराश झाले. ते म्हणतायत उद्धव आला, प्रार्थना करतायत सगुण रूप नयनी नयनी, सगुण रूप नयनी नयनी, सगुण रूप नयनी आई नयनी तरिमावा, सगुण रूप नयनी नयनी, सगुण रूप नयनी. येणार आहे, तुम्ही हे दुःख करीत राहू नका. म्हणून हे दुःख करणं, भगवंत नाही असा विचार करून दुःख करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. तरी पण हे गोकुळवासी अत्यंत पुण्यवान प्राणी होते. का पुण्यवान प्राणी होते तर शेवटच्या चरणात संत तुकाराम म्हणतायत, तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे. कारण त्या श्रीकृष्णाच्या लीला इतक्या अगाध होत्या की त्यामुळे या गोकुळवासियांचं मन मोडलेलं होतं. अत्यंत हे गोकुळवासी मंत्रमुग्ध झालेले होते त्या श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये. आता त्या काय काय लीला होत्या त्या आपण उत्तरंगात घेऊया. म्हणून पूर्वरंग इथेच थांबूया आपण. म्हणून पूर्वरंगात तुकाराम महाराज म्हणतायत अहो जय हरि गोविंद जय हरि गोविंद राधे गोविंद
गोकुळामध्ये जन्म घेतलेला आहे. आणखी दिवसेंदिवस त्या श्रीकृष्णाचं मनमोहक रूप असं लहानाचं मोठं होतं. सगळ्या गवळणीला आनंदी आनंद झालेला आहे. एक गवळणी गवळणी एकत्र होऊन श्रीकृष्णाचं गुणगान करतायत. एक गवळण म्हणते ऐक ऐक समये पाये ऐक ऐक समये पाये नवदमी सांगू पाये त्रैलोक्यात धनी दोहाय यशोदेसी म्हणतो पाये त्रैलोक्यात धनी दोहाय यशोदेसी म्हणतो पाये ऐक ऐक समये पाये दुसरी गवळ म्हणते हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा त्याची लीला छान आहे. कुठली परब्रह्मने जमलेले आहे. आणखी श्रीकृष्ण हे सगळ्या सवंगड्यांमध्ये मोठे आहे. का तर जी किती मुलं होती ती पुतणीनं मारलेली होती आणि त्यांचं दूध सुटलेलं होतं ते जळलेले होते. म्हणून श्रीकृष्ण हे लहान आणि बाकी सगळी सवंगडी मोठी होती त्यांच्यापेक्षा. श्रीकृष्णाच्या सगळी जवळ भरक्यानी जमा झालेले ते सगळे सवंगडी. आणि श्रीकृष्ण त्याला विचारतोय काय रे बाबा तुम्ही कोणाची मुलं आहात? तर आम्ही गवळ्याची मुलं आहोत. अरे गवळ्याची मुलं? कारण एक असे होते की मैदानावरनं जरी बघितलं तरी त्यांच्या बघायला नसते. अशी एकेकाची शरीरयष्टी होती. निदान गवळ्याची मुलं म्हणता पण वाट नाही करून तरी असं वाटत काय तुमची परिस्थिती अशी का? असं काय झालंय? काय म्हणतात काय सांगू कृष्णा? आमच्या ह्या मातोश्री आहेत त्या आम्हाला दूध तर भरपूर आहे पण मथुरे त्या दुधाला त्या दह्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे आम्हाला खायला मिळत नाही घरी. घरात तुम्हाला खायला मिळत नाही. बरोबर ह्यावर काय उपाय करायचा? कृष्ण म्हणतात माझ्याकडे एक उपाय. चोरीचा चोरी अरे पण कशी करायची ते वर्णन सांगितलं. घ्यारे काठ्या सराटे काठ्या घ्या आपल्यापेक्षा 1.5 फूट उंचीचा काठ्या घ्यायचा
सराटे घ्यायचे. सराटे म्हणजे काटे फळ असतात सुकवले. सुकली तर कोण जर मागात आला त्याला काटे असतात, काटे की पायाला ते समजलं. पण माती कशासाठी घ्यायची हे सगळे समन्वय विचारत आहेत. माती कशासाठी घ्यायची तर कृष्ण सांगतायत चोराचं पहिलं शस्त्र हे माती असते पाहिजे. मातीचा उपयोग कसा करायचा. जर यदा कदाचित तुम्हाला पकडलं गेलं, त्या गवळीनं पकडलं तर त्या गवळीच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी माती पाहिजे. म्हणून मातीचा उपयोग करायचा. पण ठीक आहे, झालं सगळं असं प्लॅनिंग ठरलं. कृष्णाचं आणि सगळ्या गोपकड्यांचं सवंगड्यांचं प्लॅनिंग ठरलं. सवंगड्यांची नावं काय होती. पेट्या, वाकड्या, बोकड्या, तोडड्या, सुदाम्या. तुम्ही म्हणा काय बुवारी तुझ्या पद्धती नाव सांगितली की नाही. माझ्या पद्धती नाहीये. हे कीर्तनकारांनी सांगितलेले मुक्तेश्वरांनी दिलेली नाव आहे. ही कीर्तनकारांच्या कुठल्या पद्धती नाव आहे. अशी नावं झाला सगळा प्लॅन ठरला. सगळ्यांची चोरी. कृष्णा चोरी कुठे करायची तर म्हणाला आहे एक जरा माझं बरेच दिवस एक गवळण मला सारखे त्रास देते. कुठे करायची चोरी तर म्हणाला आमच्या घरापासून दक्षिणेला जो गोळ जातो त्या गोळाच्या शेवटच्या घरी जे 3 मजल्याचं माडी आहे आणि पिवळ्या रंगाच्या मातीनं जी रंगवलेली आहे अशा घरी आपण चोरी करायची आहे. झालं सगळं ठरलं. बघा त्यांचं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले तर चोरी कधी करायची. दुसऱ्या दिवशी कृष्णाला विचारलं यांनी ती चोरी कधी करायची. कृष्ण म्हणतायत आपण सध्या नवीन आहोत त्यामुळं मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केलेली पाहिजे. एकदा का सकाळी झालो की मग दुसऱ्या डोळ्या करायला लागलो. ठीक आहे सगळ्यांनी तयारी केली. हे विचारताय की त्याच गवळणीच्या घरी का करायची तर कृष्ण म्हणतायत तिने मला भरपूर त्रास दिला. काय त्रास दिला तर ती म्हणजे यायची यशोदेकडे यायची आणि यशोदेला सांगायची अरे यशोदे हा तुझा कृष्ण आहे ना आणि एक नवस बोलते की या कृष्णाला मी घरी घेऊन जाईन आणखी दही साखर लोणी साखर याचं नैवेद्य राखली असा मी नवस बोलले. त्यावेळी मी त्याला तुझ्या कृष्णाला घेऊन जाऊ का. मग यायची मी झोपलेला असायचो पहाटे तसाच मला डोळा उठायची बाळायची आणि कणकण मला खाली आकायची. काय एवढा घोडा झाला कशाला तुला उचलून घ्यायला पाहिजे. चल चालत असं चालत म्हणून माझ्या घरी आणायची आपल्या. बरं इथूनच इथेच थांबलं नाही तर दूध दुग्ध तिथे ठेवलेलं आहे त्या ठिकाणी ती घेऊन जायची मला. आणखी काही नाही तू बाळकृष्ण आहे तुझ्या पायाचे पैंजण बांधलेले आहे यशोदा मातेनं आणि ज्यावेळी तू नाचतोस त्यावेळी त्या पैंजणाच्या नादामध्ये मधुर संगीत निर्माण होतं. ते ऐकायला स्वर्गीय देव सुद्धा खाली येतात. तर मग या रांजणामध्ये असलेलं ते खाली जरूर ऐकायचं दोन्ही आहे तर आवाज ऐकायला का म्हणून वरती येणार नाही. झाले सगळं तयारी झाले सगळे निघाले आले त्या दोन्हीच्या घरी. कृष्णा खिडकी दरवाजा बंद मग तुमच्याकडे उभा ठेवणार या 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 तुम्ही घराला उभा ठेवणार. मग आता काय करायचं तर सगळ्यांनी शिडी करायची. आता कशी करायची एकमेकावर चढून अशी वरती शिडी करायची आणि वरती जी खिडकी असेल ती उघडायची. त्या ती खिडकी उघडून यायचं एखादा समोर आणि दरवाजा उघडायचा आणि सगळ्यांना प्रवेश द्यायचा. झालं ठरलं. आता सगळ्या जाळजूळ कोण पेंड्या खाली उभारायला बाकी सगळे कोड्या वाकड्या सगळे एकमेकावर धरतायत आणि सगळ्यात धरता हा वाकड्या तो एक धरला झालं. अशा रीतीने त्यांनी शिडी केली आणि
वरती दरवाजा उघडला. आणखी त्याला येऊन त्या घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि ही सगळी मंडळी आत आली. आधी तिथे हा गोवंश ठेवलेला होता. हे सगळं गोधन ठेवलेलं होतं. त्या ठिकाणी ही मंडळी आली. उद्या ते अर्जुनाला मी गीतेमध्ये सांगणार आहे. तेच आज वाक्य तुला सांगतो मी. ज्यांना मनापासून वाटतं की भगवंताशिवाय चालणार मला कोणी नाही, तेषा अहम समुद्रम मृत्यू संसार सागरात, त्यांना मी या संसार सागरातून बाहेर काढेन. म्हणून हा भगवंत आपल्याला सांगणार आहे. हे भगवंतानं गीतेत सांगितलं, पण त्याच्या आधी पेंढ्याला भगवंतानं कृष्णानं पेंढ्याला खांद्यावर घेतला. पेंढ्या वरती चढला, त्या शिंक्यापर्यंत गेला आणि कृष्णाला मी एवढं म्हणतोय, कृष्णा माझा चांगलं दही तुला नाही. पेंढ्या चांगला आहे, चांगला गोड आहे, मला एक ग्लास भरव. पेंढ्या म्हणतो नाही. कृष्णा म्हणतो बरं, हो नाही, हो नाही, असं यांच्यात भांडण झालं. कृष्ण म्हणतो पेंढ्या माझ्या खांद्यावर उभा आहे, माझा आधार काढून घेतला तर तुझं काय होईल हे सांग. माणूस जेव्हा हा कशाच्या आधारावर बोलता, तो शिंक्याला भेटतो आणि शिंक्या जरा जागतो. मला वाटतं की माझ्या यानं पडणार नाही, पण हा पेंढ्या पुढे 100 शिंक असं या पेंढ्याचं वजन. हे ऐकल्यावर कृष्णाला सर्व गोपगोपिणी या यशोदेकडे गाढवाला बोलला. मी बोललेले असतो म्हणून पांढरी माझी वार्ता झाल्याबरोबर ज्याप्रमाणे आकाशात नवत आढळून आल्यावर जमिनीचे मुळे पटापटा जसे बाहेर पडतात, तसे हे सगळे दोघंही कृष्णाच्या भोवती गोंधळ केले. यशोदेने नजर फिरवली मात्र आजबाजू. 4 महिन्यांपूर्वी ज्यांच्या बळकड्या मोजता येत होत्या ते आता चक्री टमाटर सारखे झाले होते. जसे म्हणाले म्हणजे हे गवळणी काय सांगायचे. त्याबरोबर एक काठी घेतली आणि श्रीकृष्णाला धनुवरती रागावतीये, कृष्णा आजपासून तू आपलं हे काही गोलन आहे ते जरा नदीवर घेऊन जायचं आहे. सगळ्या तुझ्या या सवंगड्यांनी आणि तू हे गोलन जरा न्यायचं आहे नदीवरती. आणि जर तुम्ही हे ऐकत नाही की मी नंदाला सांगून तुम्हाला आणखी चांगली शिक्षा करेन. हे ऐकलं मात्र कृष्ण म्हणाले ठीक आहे, आता खाऊन खाऊन जरा ताकद आली आहे, आता जरा व्यायाम करू जाऊ. त्याबरोबर सगळ्यांनी झालं. दुसऱ्या दिवशी पहाटे कृष्णाला उठवलं, चांगला पितांबर नेसवलं, कमरेला शेरा ठेवला आणि गायी बोलावण्यासाठी शेऱ्याला एक बासरी पोचली. डोक्यावरती मोरपिसांचा मुकुट आहे, गळ्यात माळा घातलेली आहे. अशा खांद्यावरती घोंगडं दिलं आणि श्रीकृष्णाची रवानगी गोधन चरायला यमुनेच्या तीरी काळ्या पाण्याची नदी आहे त्या ठिकाणी सगळे चालले. पण कोणी काय माहिती त्यावेळी शास्त्र होतं. बारकी वाचलं असतील, 3-4 वर्षाची जी मुलं असतील त्यांनी छोटी छोटी वाचलं नाही. 7-8 वर्षाची जी मुलं असतील त्यांनी जरा मोठी झालेली वाचलं नाही. आणि ती अगदी 11 वर्षाची मुलं असतील त्यांनी गाई नाही. असे सगळे ते गोपकडी सवंगडी त्या यमुनेच्या ठिकाणी आले गाई चरायला. गवळीला दुःख झालाय, आपले पण सगळे गोपकडी जमलेले आहेत काही काळ करायला. तर त्या गवळीला दुःख झालंय की आता या कृष्णाला आपण गोकुळात बघू शकणार नाही. म्हणून त्या कृष्णाचं आराधना करताय, कृष्णाला विनवणी करताय. पण नाही, कृष्ण म्हणाला मी होतो, माझ्या तुम्ही चाळ्या केल्या, आता मला सांगू नका, आता मी जाणार. अशा रीतीनं तो कृष्ण त्या यमुनेच्या तीरी काय केलं जायचं. प्रत्येकाची निर्मवादी वेगवेगळी असते. प्रत्येक जण श्रीमंत नव्हता.
सगळ्यात श्रीमंत हे कृष्णच होते, कारण यांच्या 9 दशलक्ष गायी होते. खंडी गायी होते. आता आम्हाला आमच्या मुलाला दूध आवडत नाही, मग काय आवडतं? मॅगी. आपल्याला दूध
मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। देखो अरे देखो कहीं ऐसा न हो जाए,
चोरी करे माखन तेरा जिया भी चुराए। देखो अरे देखो कहीं ऐसा ना हो जाए, चोरी करे माखन तेरा जिया भी चुराए। अरे धमकाता है इतना तू किसको, डरता है कौन आने दे उसको, डरता है कौन आने दे उसको। ऐसे न बहुत बोलो, मत ठुमक ठुमक डोलो, चिल्लाओगी तब गोरी जब उलट देगा तोरी। गगरी आके पीछे डगरी रे, अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे। जाने क्या करता अगर होता कहीं गोरा, जाके जमुना में जरा शक्ल देखे छोरा। जाने क्या करता अगर होता कहीं गोरा, जाके जमुना में जरा शक्ल देखे छोरा। बिंदिया चमकाती रस्ते में ना जा, मन चला भी है गोकुल का राजा, मन चला भी है गोकुल का राजा। पड़ जाए नहीं पाला राधा से कहीं लाला, फिर रोएगा गोविंदा मारेगी ऐसा फंदा गर्दन। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्। कौन कहता है भगवान आते नहीं, हम मीरा के जैसे बुलाते नहीं। कौन कहता है भगवान आते नहीं, हम मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्। रामनारायणं जानकी वल्लभम्। कौन कहता है भगवान खाते नहीं, वीर शबरी के जैसे खिला